एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी घडत आहेत, त्यामुळे कुठे युती झाली आहे, कुठे बिघाडी होते, पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। उरण नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती, प्रचाराच्या बॅनरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो। भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे नगरपालिकेच्या मैदानात उरण नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार। नाशिकच्या नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेची आणि भाजपची युती, शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली। साताऱ्यातील म्हसवडमध्ये शेखर गोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन, म्हसवड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षांसह 8 जणांचे अर्ज दाखल। शेखर गोरे यांच्या गटातील 8 जणांच्या अर्जानंतर म्हसवडच्या राजकारणात खळबळ। लोणावळ्यामध्ये भाजपसोबत युती नाही, शिवसेना स्वबळावर लढणार, खासदार श्रीरंग बारणे यांनी केलं स्पष्ट। तळेगाव, दाभाडे, वडगावमध्ये भाजपसोबत युती करणार, तर तिथे शक्य तिथे भाजपला पाठिंबा देत असल्याचंही वक्तव्य। सावंतवाडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन, जनता आमच्यासोबत, विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब होणार, दीपक केसरकरांकडून विजयाचा विश्वास व्यक्त। भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून घोषणा, उर्वरित नगरसेवकांच्या नावाचीही आज घोषणा। भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे 4 पैकी 3 उमेदवार ठरले, आमदार नरेंद्र भोंडेकरांनी केली घोषणा। सर्व उमेदवार उद्या शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार, अशी माहिती। नांदेडमध्ये शिंदे सेनेकडून राष्ट्रवादी भाजपकडे युतीचा प्रस्ताव, तर सत्तेतल्या आमदाराला 60% जागा, मित्रपक्षाला 20-20 जागा, आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंद पाटील बोंढारकरांची माहिती। कोल्हापूरच्या शिरोळ भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप नेते सावकार मादनाईक आणि कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांना कारणे दाखवा नोटीस, पक्षाचं धोरण ठरलेलं नसताना परस्पर आघाडीची घोषणा केल्याचा त्यांच्यावर आरोप, तर जिल्हाध्यक्षांनी नोटीस पाठवून दिला निलंबनाचा इशारा। तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रंग नेमके कसे आहेत, पाहूयात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी सुरू, 300 अर्ज पहिल्याच दिवशी संपले, तर इच्छुकांना उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी उपलब्ध। खुल्या प्रवर्गासाठी 10,000 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 5,000 रुपये अर्जाची किंमत। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून पेच, तर विलास विखारा यांना नगराध्यक्ष उमेदवारी देण्यासाठी एक गट आग्रही, तर दुसऱ्या गटाचा विखारी यांच्या नावाला तीव्र विरोध। माजी आमदार अतुल देशकर यांचा विखारी यांच्या नावाला विरोध। रायगडच्या रोह्यामध्ये राष्ट्रवादीला धक्का, राष्ट्रवादीच्या नेत्या शिल्पा अशोक धोत्रे यांचा शिंदेंच्या सेनेत जाहीर प्रवेश, तर या कार्यक्रमातच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश, शिंदेंची सेना, ठाकरेंची सेना, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, माजी उपनगराध्यक्ष सुनील चौतमल यांचा भाजपात प्रवेश, नगराध्यक्ष पदासाठी चौतमल यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी। उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, ठाकरे सेनेच्या माजी महापौर विद्याताई निर्मले, काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णा तसंच शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शुभांगी बहनवाला यांचाही भाजपात प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुणे जिल्ह्यामध्ये धक्का, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे उद्या आपल्या पदाचा राजीनामा देणार। जळगावच्या कांचननगरमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा, परिसरात विकास न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय, रस्त्यांची दुरावस्था, गैरसोयी होत असल्यामुळे नागरिक इथले संतप्त। पुण्यातील भोरमध्ये सतीश चव्हाण यांची काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड, तर संग्राम थोपटेंविरोधात निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार देण्यासाठी जबाबदारी। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या।
मुंबईस मनपा स्वबळावर लढणे हा काँग्रेसचा निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची प्रतिक्रिया. शिवसेना राष्ट्रवादीशी त्यांची अद्यापही चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे मुंबईतील राष्ट्रवादी नेते चर्चा करतील अशी ही माहिती. अरुण गवळीच्या कन्या योगिता गवळी मनपा निवडणुकीच्या रिंगणात. तर आता भायखळा 207 प्रभागातनं योगिता गवळी या निवडणूक लढवणार. याआधी अरुण गवळीची भाऊजाई वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळी यांनी निवडणूक लढवली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे अर्ज सादर. खासदार नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली युतीसाठी प्रयत्न केले. ज्यांना युती करायची आहे त्यांच्यासोबत युती होईल. निलेश राणेंची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमध्ये कांचन जावळे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक. तर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सायकल 50%, मतदारांना 50% वस्तूंचं प्रलोभन दिल्याची ही चर्चा. रायगडच्या पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपचा नकार. तर भाजपच्या या नकारामागे सुनील तटकरेंचं षडयंत्र. आमदार महेंद्र दळवींचा खासदार तटकरेंवर आरोप. महेंद्र दळवींचं वक्तव्य निंदनीय असल्याची तटकरेंची टीका. मी काँग्रेसचा कार्यकर्ता, भाजपसोबत कधीही जाणार नाही. खासदार शाहू महाराजांची भूमिका. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात शाहू महाराजांकडून भूमिका स्पष्ट. अशोक चव्हाणांचे विश्वासू आणि या ठिकाणी पूर्वी राहिलेले भाजपचे लोहा तालुका मंडळ अध्यक्ष शरद पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश. कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची सेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार. निलेश राणेंकडून शहर विकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत. कणकवलीमध्ये राणे विरुद्ध राणे या लढतीचेही संकेत. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून बॅनरबाजी. तर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसकडून बॅनरबाजी. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस शिवसेना एकत्र येणार असून बवियाला सुद्धा सोबत घेणार असल्याची चर्चा. तर बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर उद्धव ठाकरेंची नियुक्ती. नवीन शासन निर्णयानुसार ही नियुक्ती. स्मारकाच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई असणार. भाजपचे पराग अळवणी हे शिंदेचे शिशिर शिंदे सुद्धा या ठिकाणी सदस्यपदी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उद्या स्मृतिदिन. हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर नतमस्तक होणार. शिवाजी पार्कवर पोलिसांचा तंगडा बंदोबस्त. तर आता मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे कला दालनातील नाट्यगृहाचं मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते उद्घाटन. वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी. चित्र्यांकडून व्हिडिओ ट्विट. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून हा व्हिडिओ ट्विट. ऐतिहासिक वास्तूवर दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी? वडेट्टीवारांचा सवाल. तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी ही मागणी. वांद्र्यातील दारू पार्टीचा व्हिडिओ पाहिला नाही. दारू पार्टी झाली असल्यास त्यावर कारवाई केली जाईल. फडणवीसांची माहिती. सार्वजनिक ठिकाणी पार्टी करणं चुकीचं. पोलीस कडक कारवाई करतील. वांद्र्यातल्या किल्ल्यावरील पार्टीच्या व्हायरल व्हिडिओवरून अमित साटम यांचं उत्तर. खासदार शाहू महाराज यांनी किल्ले प्रतापगडाला भेट दिली. याचवेळी शाहू महाराजांच्या हस्ते गडावरील भवानी मातेच्या मंदिरात विधिवत पूजा. तर पाहणीच्या वेळी प्रतापगडाच्या सुशोभीकरणाच्या त्रुटींसंदर्भात शाहू महाराजांकडून सूचना. मांडवा जेट्टी अत्यंत धोकादायक अवस्थेत. जेट्टीचे मुख्य खांब कमजोर झाले असून ठिकठिकाणी प्लास्टर गळून लोखंडी सळ्या बाहेर. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात. जेट्टीची तातडीनं दुरुस्ती करण्याचीही प्रवाशांची मागणी.